श्रीराम. कंसाने आतापर्यंत बरेच प्रयत्न करून पाहिले आणि बरेचसे आपले योद्धे हे वृंदावनात पाठवून पाहिले, पण जो योद्धा तिकडे गेला तो तिकडचाच झाला, तो परत आलाच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. जिकडे गेल्यानंतर परत येण्याची वाट सापडत नाही तेच भगवंताचं परमधाम आहे. दही घुसळलं तुम्ही, त्याच्यातून लोणी तयार झालं, परंतु तयार झालेल्या लोण्याचा गोळा तुम्ही पाण्यात सोडून दिला तरी त्याचं परत दही होत नाही, तो पाण्यात मिसळत नाही, तो वेगळा राहतो. तसंच एकदा तुम्हाला भगवंताच्या नामाचा आणि भगवंताचा छंद लागला की तुम्ही स्वतःचं जे रूप आहे, स्वतःचा अधिकार हे सगळंच विसरून जातात आणि त्याचे होऊन बसतात. असंच कंसाने पाठवलेल्या सगळ्या दुराचारी सैनिकांचं झालं. उतनेपासून तर आतापर्यंत जेवढे गेले त्यातलं कोणीच आलं नाही. म्हणून कंसानं अक्रूरजींना सांगितलं आहे का तू जा, माझे भाचे देवकीपासून झालेले त्यांना विनंती कर की धनुर्यागासाठी यावं म्हणून, आणि आमंत्रण देण्यासाठी अक्रूरजी आले. आमंत्रणाची पद्धत जरा वेगळी आहे थोडीशी, म्हणजे अगदी अक्षत वगैरे देऊन या अगत्याने सहकुटुंब सहपरिवार असं नाही ते आमंत्रण. त्या आमंत्रणाची पद्धत वेगळी आहे. आणि कधीतरी सर्वं नाश समुत्पन्ने अर्थम त्यजति स पंडिता. नाश तर ठरलेलाच आहे, पण जे नाश पावणार आहे त्यातला अर्ध जो वाचवू शकेल तो पंडित आहे. छत्रपती शिवरायांना ज्या वेळेला मिर्झाराजे जयसिंग सांगतात की तुम्ही आग्र्याला यावं आणि औरंगजेबाची भेट घ्यावी, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जयसिंगाशी तह केला आहे. जवळपास 30 किल्ले चालले गेले, 30 गड गेलेत आपले, पण तरी आग्र्याला जावं लागलं. याचं कारण की संभाजीराजे अगोदरच आग्र्याला पोचून गेलेले होते, म्हणून छत्रपतींना तिथे जाणं गरजेचंच होतं. आणि यांच्याशी युद्ध करू शकत नाही असं नाही, परंतु आपल्या माणसांची हानी कमीत कमी व्हावी. तुम्ही पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं ऐकलं तर लक्षात येईल की छत्रपतींनी पूर्ण आयुर्मानामध्ये विचार हाच केला की माझे माणसं कमीत कमी कामी कसे येतील याच्यासाठीच प्रयत्न केला. पानिपतच्या बाबतीत आपली ती चूक झाली की आपल्या सैन्याला मोकळ्या मैदानात लढायची सवय नाही आहे. ते सैन्य आपण आपल्या मोकळ्या मैदानात नेलं आणि त्यात 14 जानेवारीला पानिपतचं युद्ध सुरू होतं आहे. म्हणजे आपल्यापेक्षा हरियाणाचं टेम्परेचर बऱ्यापैकी कमी आहे आणि तिथे आपण आपलं सैन्य लढायला घेऊन जाणं, आपल्यापासून 1200 किलोमीटर लांब नेणं आपलं सैन्य लढवण्यासाठी, ही आपली थोडीशी चूक होती. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात असं होत नाही. अफजल खान ज्या वेळेला तिकडून निघाला विजापूरकडून यायला, त्यावेळेला येताना ज्या मार्गाने त्यांनी यायला पाहिजे खरं त्या मार्गाने तो येत नाही आहे. हेतू पुरस्कर तो तुळजापूर मार्गे येतो आहे. अगोदर तर अफजल खानाने महाराष्ट्रात आल्याबरोबर तुळजापूरचं मंदिरच फोडलं. तुळजा भवानीची मूर्ती सिंहासनावरती काढून हातीच्या सोंडेत देऊन जमिनीवरती आपटून आपटून तिची रांगोळी करायला लावली. ही देवी शक्ती देते का शिवाजीराजांना? म्हणून ही देवीच संपवून टाकू. आणि त्याला तर खरंच युद्धशास्त्रानुसार अपेक्षित असं आहे की छत्रपतींच्या कुलदेवतेच्या मंदिराचा आपण विध्वंस केल्याचं माहिती पडेल तर छत्रपती प्रतापगड सोडून युद्धाला इथे येतील, हे अपेक्षित आहे. पण छत्रपतींनी तसं नाही केलं. राजांच्या मुखात ज्या वेळेला तुळजाभवानीचं मंदिर अफजल खान फोडतोय त्यावेळेला राजांच्या मुखात शब्द असा आहे की आता खान वाचत नाही. एवढंच म्हटलं, बाकी काहीच नाही. ॲक्शन नाही घेतली त्या दिवशी काही, फक्त असंच म्हटलं की आता खान नाही वाचत, बस. तरी शांत आहे. अपेक्षित असं आहे छत्रपती शिवरायांना की अफजल खान इथे प्रतापगडाच्या पायथ्याशी आला पाहिजे, म्हणजे माझं सैन्य कमीत कमी कामी येईल आणि अफजल खानाचा नाश मी सहज करू शकेल. म्हणून त्याला इथपर्यंत ओढून आणलं. काही ना काही खोटे पत्र सांगून किंबहुना काही ना काही नको ते कारणं सांगून राजकीय डावपेच खेळून आपले वकील वेळोवेळी पाठवून
जशी अपेक्षित होती राजांना तशीच्या तशीच भेट घेतली की छावणीत तुमचे 3 लोक आणि आमचे 3च लोक असतील. 4था माणूस छावणीत होता, तो सहन नाही झाला महाराजांच्या वकिलांना. त्यांनी सांगितलं की नाही, हा 4था माणूस काढावा लागेल तुम्हाला, नाही तर राजे भेटायला यायचे नाहीत. 3 लोकांचा शब्द ठरला आहे, 3च लोक पाहिजे छावणीत, 3च लोक, त्यांचे 3 आमचे 3. छत्रपती शिवरायांकडून तुम्हाला हे शिकायचं आहे. आग्र्याला ज्या वेळेला जात आहेत छत्रपती, त्यावेळेला आग्र्याला गेल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये म्हणजे छत्रपतींना जसं समजलं की आता आग्र्याला जाणं अपरिहार्यत आहे, तसं छत्रपतींनी पहिल्यांदा आपल्याकडे जे किल्ले शिल्लक आहेत त्यांची व्यवस्था लावली, त्यांच्यावरचा बंदोबस्त कसा आहे तो पाहिला, आणि त्यानंतरच हे 2 प्रसंग आहेत. त्या बंदोबस्ताचाच परिपाक हे 2 प्रसंग आहेत. एक म्हणजे खबरदार जर टाचा माडून जाल पुढे, आणि हिरकणी, हे दोघंही त्याचंच द्योतक आहे. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे उघडण्यात येऊ नये हा आदेश छत्रपतींनी दिला, आणि स्वतःच परीक्षा घेण्यासाठी किल्लेदारांचे आलेत वेगळ्या वेशामध्ये की मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. छत्रपती म्हणतो अजिबात नाही जाता येणार, किल्लेदार म्हणतो अजिबात जाता येणार नाही. आणि गेलाच तुम्ही, जरी राजे असलात आणि जरी गेलात तरीसुद्धा तुमच्या राई एवढ्या चिंधड्या उडवून टाकेल, मी तुम्हाला किल्ल्यात प्रवेश करता येणार नाही. आश्वस्त झाले छत्रपती आपल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल, आणि तदनंतर आग्र्याला गेले. तोपर्यंत नाही गेले. इथेच युद्ध करता आलं असतं, पण आपल्या माणसांची हानी जास्ती झाली असती. आपले माणसं कमीत कमी जावेत यासाठी 6 महिने राजांनी तिथे काढले. तोपर्यंत सगळा राज्यकारभार मातोश्री जिजाऊ सांभाळत होत्या. आणि काय ते आईचं काळीज असेल विचार करा तुम्ही. साधा कोरोनाची स्प्रेड आली, आपलं पोरगं जर कधी एखाद्या डबा द्यायला गेलं तर आपण डबा द्यायला जाऊ देत नव्हतो कोणाचं. नको रे, तू कुठे जातोय दवाखान्यात, इतके लोक आहेत ना, कोणी पण देईल ना, ते काय तुझ्यावरच आलं का, असं आपण आपल्या मुलाला सांगायचो. आणि जिजाऊंचा त्याग केवढा आहे. अफजल खान अशा योद्ध्याशी माझा मुलगा 1 to 1 लढणार आहे, माहिती आहे, एकटाच लढणार आहे माझा मुलगा, पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करायला बळ दिलं, भीती नाही दिली, बळ दिलं मुलाला की लढतो. आईचं काम हेच आहे की आईने काही दुसरं करायचं नाही, फक्त लढ म्हणा आपल्या लेकराच्या पाठीवरती हात ठेवून, आणि कमीत कमी हानी कशी होईल याचा प्रयत्न राज्यकर्त्याने करावा. सहज आपल्याला असं वाटतं की अरे त्या पाकिस्तानने असं केलं, मग यांनी आपलं सरकार काय झोपलं आहे का, मग आपल्या सरकारने आक्रमण करायला काय झालं, आणि रातोरात त्या पाकिस्तानवरती 4-5 अणुबॉम्ब टाकून द्यायला पाहिजे, पाकिस्तान संपवून टाकलं पाहिजे. अरे बाबांनो, ज्या लोकांची फॉरेन अफेअर्समध्ये आयुष्य गेलेत परराष्ट्र व्यवहारात, ते लोक आता मंत्री आहेत, परराष्ट्र मंत्री. सगळा विचार करून ते लोक निर्णय घेतात. आपण पाकिस्तानला एका रात्रीत संपवू शकतो त्याबद्दल शंका नाही आहे, पण 56 देश त्यांचे आहेत भारतात जगामध्ये, आणि डिझेल पेट्रोल जे येतं ते सगळं इस्लामिक कंट्रीतून येतं. बाकी तुम्ही स्वायत्त व्हा, त्या बाबतीत स्वतःच्या पायावरती उभे राहा. डिझेल पेट्रोलच्या बाबतीत सौर ऊर्जेचा वापर करा, इलेक्ट्रॉनिक वाहनं वापरा, चार्जिंगचे वाहनं वापरा. डिझेल पेट्रोलची मागणी जशी जशी त्या राष्ट्रांकडे कमी होत जाईल तसे तसे भारतात नाही पूर्ण जगात होणारे अतिरेकी हल्ले कमी होतील. त्यांच्याकडे स्वतःच्या घरात फटाके फोडायला पण पैसे राहणार नाही. हे आपण डिझेल पेट्रोल त्यांच्याकडून विकत घेतो म्हणून त्यांच्याकडे पैसा जातो, आणि ते सगळ्या कंट्रीजला पुरवतात त्यांच्या, आणि त्यातून फॉरेन फंडिंग होऊन हा आतंकवाद वाढतो, आणि त्यातून हा आतंकवाद पोचला जातो. बाकी दुसरं काही मोठं कारण नाही. यासाठी सरकारचा प्रयत्न असा आहे की डिझेल पेट्रोलची मागणी कमी व्हावी. जेवढे पब्लिक व्हेकल्स आहेत, बस असेल, मेट्रो असेल, रेल्वे असेल, त्याचा वापर जास्तीत जास्त व्हावा. स्वतःचे प्रायव्हेट व्हेकल जेवढे कमी वापरले जातील तेवढं बरं आहे, तेवढं डिझेल पेट्रोलची मागणी कमी होईल आणि तेवढा आतंकवाद कमी होईल. कंसाकडून जे आमंत्रण आलं आहे ते आमंत्रणच असं आहे. आमंत्रणाची पद्धत काय की एकतर कृष्ण आणि बलराम यांना आमच्या सोबत द्या, आणि तुम्ही जर त्यांना सोबत नाही दिलं तर कंस उद्याला राज्यावरती तुमचे आक्रमण करणार आहे. नंदाला आमंत्रण अशाच पद्धतीत आहे. जसं आग्र्याची भेट आहे शिवरायांची, तसंच भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे. आणि नंदराजाला माहिती पडलं की आता उद्या कन्हैयाला जावंच लागणार आहे, रथ दाराशी आला आहे.
आजपासून एक 20 वर्ष अगोदर आमच्या गावात 4 व्हीलर गाडी जरी आली ना, तर लहान लहान मुलं त्या 4 व्हीलर गाडीच्या मागे पळत जायचे की ती गाडी कोणाकडे आली, गाडीतून उतरणारे माणसं कसे दिसत आहेत हे बघण्यासाठी लोक आकर्षणाने जायचे. आजच्या तारखेला असं झालं आहे की आता गाडी अंगणात जरी पलटी झाली तरी कोणी जात नाही बघायला. जिव्हाळा संपलाय त्यातला. रथ आला तसं सगळं गोकुळ तो रथ पाहण्यासाठी जमलं आहे. रथ कशासाठी आला असं? नंदराजाने अक्रूरजींचं खूप चांगलं स्वागत केलं आहे, बहिष्कार केला आहे आणि अक्रूरानं त्या सगळ्या आतिथ्याचा स्वीकार केला. नंदराजा सांगतायत, काही महत्त्वाचं काम असतं तर मला बोलवून घेतलं असतं, मी तिथे आलो असतो मथुरेत, तुम्ही इतक्या लांब त्रास घेतला माझ्यासाठी. अक्रूरजी सांगतायत नाही, कारण तसंच महत्त्वाचं आहे म्हणून मला यावं लागलं. बलराम आणि कृष्ण या दोघांना तुम्ही जे आपली मुलं समजतायत ते तुमचे मुलं नाही आहेत, ते वसुदेवाला देवकीपासून झालेले मुलं आहेत. आणि ही गोष्ट कंसाला माहिती आहे आणि कंसाला अपेक्षित असं आहे की हे मुलं तुम्ही परत करावे. आणि ते परत मागतोय कंस. धनुर्याग आयोजित केलेला आहे, त्यासाठी या बाळांना निमंत्रित केलं आहे. राजन, जर हे बाळं माझ्यासोबत दिले नाहीत तर कदाचित कंस तुमच्या या नगरावरती आक्रमण करू शकतो, म्हणून मुलं नेणं हे अपरिहार्यता आहे. हे सगळं बोलणं यशोदा मैया दाराच्या आडून ऐकते. ज्याला 11 वर्षापर्यंत मी माझा म्हणून लहानाचा मोठा केला, अनन्य प्रेमने ज्याच्यावरती कान्हा लाला म्हणून केलं, तो माझा नाही आहे हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला यशोदा मातेच्या डोळ्यातून अश्रुपात सुरू झाले. रात्रीच्या वेळेला जेवण तयार केलं. खूप चांगल्या पद्धतीत जेवण अक्रूराचं नंदराजाचं झालं. बलराम दादा श्रीहरी यांचे जेवणं बाकी आहेत. स्वतः यशोदा मैया भगवंताला भरवत आहे आणि भरवताना मनात विचार असा चालला आहे की आज जेव घालते की आता परत कधी योग येतो का नाही, पण येत देवाच्या मुखापर्यंत हात जाईल का नाही जाईल माझा. हा जो नैवेद्य घडतोय देवाला, हा परत घडेल का नाही पण घडेल. मानसपूजाच एक प्रकारची. मुलांसमोर व्यक्त होता येत नाही. बरेच दुःख आईच्या आयुष्यात असे असतात की दुःखाचा समुद्र अगदी ओसंडून वाहत असतो हृदयातून, पण मुलांसमोर ते व्यक्त करता येत नाही. ते हृदयातच ठेवावं लागतं आणि डोळ्यातले आसवट डोळ्यातच चिरवावे लागतात. कारण आई आणि वडील म्हणून पालकांचं काम असं आहे आपलं की ज्या वेदना किंबहुना जे चटके या प्रपंचाचे आहेत ते माझ्या लेकरापर्यंत पोहोचायला नकोत, यासाठी प्रत्येकच आई आणि बाप प्रयत्नवादी असतो. यशोदेने कन्हैयाच्या मुखात घास भरवते. रात्र झाली. लाला आईच्या मांडीत डोकं ठेवून झोपतोय. रोजची सवय तशीच आहे. मात्र आज डोक्यात हात फिरवताना, थापडून लेकराला झोपवताना माहीत नाही कशामुळे पण डोळ्यातून खूप धारा चालत आहेत आणि ते अश्रू लालाच्या गालावरती येऊन पडत आहेत. आणि पुन्हा पुन्हा कन्हैया झोपेतून जागा होऊन आईला विचारतो, आई काय झालं सांग ना गं, तू रडते का बरं सांग नाही. पण आईकडे त्याच्या प्रश्नाचा आज द्यायला काहीच उत्तर नाही. काही नाही झोपतो असं म्हणून परत काहीतरी समाधान करते आई. डोळ्यातले अश्रू पुसते आणि कन्हैयाला झोपवण्याचा प्रयत्न करते. लाला केव्हा झोपला ते आईच्या काही लक्षात आलं नाही, पण आई रात्रभर बसवून आहे त्या दिवशी. कारण की हे सुख आता याच्यानंतर परत नाही आहे. भगवान श्रीहरी ज्या वेळेला गोकुळ सोडून जात आहेत त्यावेळेला एक वाक्य बोलून गेलेत भगवंता, मी परत येईल. पण कधी येईल ते नाही सांगितलेलं, फक्त परत येईल एवढंच सांगितलं. त्यानंतर शेकडो सहस्रावधी वर्ष गोकुळ वाट बघत आहे की कन्हैया परत आला पाहिजे, पण लाला परत तिकडे गेलेले नाही आहेत.
सकाळ झाली. कन्हैयाच्या आवडीचं सगळं आईने तयार केलं, स्वतः भरवलंय. माझ्या लालाला किती खीर आवडते म्हणून स्वतः आई त्याला खीर भरवते आणि गालावर हात फिरवून पुन्हा पुन्हा सांगते, बाळा तिथे गेल्यानंतर राजधानीत जातोय, राजाच्या घरचं आमंत्रण आहे तुला, तिथे व्रात्यपणा करायचा नाही आहे, तिथे व्यवस्थित सगळा राजधर्म व्यवस्थित पाळायचा, तुला राजाचा मुलगा म्हणून आमंत्रण आहे, तिथे कुठलीही तक्रार तुझ्या बाबतीत येता कामा नये याची काळजी घे, तुझ्या बाबांना मान खाली घालावी लागायला नको तिथे आल्यानंतर, याच्याकडे लक्ष दे, असं खूप जवळ घेऊन समजावते. आणि कन्हैयाने आईला मिठी मारली. एकनाथ महाराजांची या विषयावरती इतकी छान गवळण आहे ना, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, का रथ शृंगारीला कोठे ग सावळा. यशोदेला प्रश्न केला आहे गवळणींनी की रथाचा शृंगार कशासाठी झाला आहे आणि कन्हैया कुठे जातोय ते आम्हाला सांग. आणि त्याच्यावरती इतकं पुढचं लिखाण छान आहे की देव बोले अक्रूरासी वेगे हाकी रथासी, या गोपिकाच्या शोकासी न पाहावे मजसे. जास्त वेळ थांबू नको अक्रूरा. ज्या वेळेला तुमच्या डोळ्यात अश्रू असतात ना, ते भक्ताच्या डोळ्यातले अश्रू हे देवाला सुद्धा पावले जात नाही. प्रयत्न तर देवाचा तोच आहे की त्याच्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू यायलाच नको, यासाठी तो प्रयत्नवादी असतो काय. पण सगळ्या गोपिकांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि भगवंताला ते सहन होत नाही. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, धरणी पडल्या व्रजबाळा कोण त्या ते सांभाळी. आणि पुढची ओळ अशी आहे की नयनीच्या उदकाने भिजली ही धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळ्या गोकुळात हाकांत झाला, इतका अश्रुपात झाला की नंदाच्या अंगणात वेगळा सडा टाकायची गरज नाही आहे. इतका अश्रुपात भगवंतासाठी सगळ्या गोपिका करतायत. काय अनन्य प्रेम असेल, अनन्य प्रेमाचा विषय असेल भगवंत त्यांच्यासाठी. आणि त्याच्या पुढे अजून भगवंताच्या बाबतीत वर्णन करताना नाथ महाराज इतकं छान सांगतात की जसं गोकुळातून भगवंत गेले, एकदा उद्धव जसा परत आला ना, उद्धवाने पत्ता विचारला की कन्हैयाचं घर नेमकं कुठं आहे. यमुनेच्या काठी असणाऱ्या गोपाळांनी सांगितलं की ही पाण्याची धार जिथून येते ना, तिथे जा, त्या धारेला धरून तुम्हाला कन्हैयाचं घर सापडेल. ती धार काही पाण्याच्या आउटलेटची नव्हती. भगवंतासाठी जो अश्रुपात चाललाय वर्षानुवर्ष, त्याची धारात यमुनेपर्यंत येऊन पोहोचलेली होती. काय निष्ठा असेल. उद्धव जसा गोकुळात आलाय, उद्धव गोकुळात आल्यानंतर पुन्हा एकदा भगवंताकडे जातो ना, त्यावेळेला भगवंताला सांगितलं की देवा तुझ्या जागी मी असतो तर मी कधीच गोकुळ सोडून आलो नसतो. मला शक्यच नव्हतं एवढं प्रेमाने एवढा जिव्हाळा सोडून येणं. तू काय त्याग करून इथे आलायस रे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, ऐरावत्त रत्न थोर तया अंकुशाचा मार. देव जो इथे देव म्हणून उभा आहे, त्यासाठी त्यांनी त्याच्या मनात खूप वेदना सोसल्या, खूप काही त्रास सहन केला, तेव्हा तो देव झाला आहे. एवढा प्रेम, एवढा जिव्हाळा सगळ्या गोपाळांचा, सगळ्या बालमित्रांचा, कशाची कमतरता नाही आहे. द्वारकेत किंवा मथुरेत राजाधिराज, योगीराज, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण पधार रहे हे, ही घोषणा सगळ्या कक्षात ऐकू येते उद्धवा. पण माझ्या पाठीवरती भात ठेवून मला कन्हैया म्हणणारी माझी आई नाही आहे फक्त इथे, बाकी सगळं इथे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ त्याला कशाचीच कमतरता नाही आहे. त्याला कमतरता असेल तर प्रेमाची, त्याला अपेक्षा भक्ताकडून प्रेमाचीच आहे, बाकी कशाची काही कमतरता नाही आहे. आणि रथ एका जनार्दने रथ गेला निघून, दूर दूरपर्यंत रथ निघून गेला. मथुरेत येऊन पोचलेत कन्हैया बलरामजी आणि अक्रूरजी. नंदाला शब्द दिला अक्रूरानं की जोपर्यंत तुम्ही येत नाहीत मथुरेमध्ये, तोपर्यंत मी कन्हैयाची आणि कंसाची भेट होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि अक्रूर त्या शब्दाला जागला पण आहे. अक्रूरानं तिथे आल्यानंतर एका विश्रांतीगृहामध्ये मुक्कामाला बलराम दादा आणि भगवान श्री हरींना ठेवलं आहे. आणि यानंतर उद्याच्या दिवसाला
भगवान श्रीहरी आणि बलराम दादा धनुर्यागाच्या ठिकाणी प्रवेश करणार, नंदराजा येणार, हा प्रसंग नंतरच्या कथेत येतो. थोडं नामस्मरण करू आणि कथेकडे वळू. हरे राम 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 हरे